Now we are going to study seventh question of problem set 1, which contains only word problems. First question. टेक्स्टबुक असेल तर समोर ठेवून घ्या. रीड इट व्हेरी केअरफुली. हा जो क्वेश्चन आहे हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, पण मी तुम्हाला त्याचं सगळं सोल्युशन करून दाखवेन. त्यानुसार तुम्ही ते फिल इन द ब्लँक्स जे असतील ते बॉक्सेस त्याच्यामध्ये स्वतः फिल करा. मी पूर्ण क्वेश्चन तुम्हाला सोडवून देतो. नाउ आय एम रीडिंग द क्वेश्चन. अ 2-digit number and the number with digits interchanged add up to 143. In the given number, the digit in units place is 3 more than the digit in tens place. Find the original number. काय म्हणले बघा, a 2-digit number and the number obtained by interchanging the digits यांची सम म्हणजे ऍडिशन 143 आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2-digit नंबर बाबतीत काही गोष्टी बघायच्या त्या म्हणजे अशा. फॉर एक्झाम्पल, समजा 48 असा आपण एखादा नंबर घेतला. याच्या युनिट्स प्लेस मध्ये 8 आणि टेन्स प्लेस मध्ये 4 हा डिजिट आहे. मग केवळ टेन्स प्लेस मध्ये 4 आहे, युनिट्स प्लेस मध्ये 8 आहे म्हणून तो नंबर 48 होत नाही. हा ऍक्च्युअली नंबर कसा फॉर्म झालाय, टेन्स प्लेस मधल्या डिजिटला म्हणजे 4 ला 10 न मल्टिप्लाय करून त्यात युनिट्स प्लेस ऍड केल्यानंतर, युनिट्स प्लेसचा डिजिट ऍड केल्यानंतर तो नंबर फॉर्म होतो. टेन्स प्लेसच्या डिजिटला 10 न मल्टिप्लाय करून त्यात युनिट्स प्लेसचा डिजिट ऍड करा. 4 10 40 प्लस 8 असा मिळून तो नंबर 48 तयार होतो. म्हणजे कोणताही 2 डिजिटचा नंबर जो असेल त्याचं फॉर्मेशन असं असतं, 10 मल्टिप्लाइड बाय द डिजिट ऍट टेन्स प्लेस प्लस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस. यापासून तो 2 डिजिटचा नंबर तयार होतो. मग आता आपल्याकडे हे दोन्ही डिजिट्स किंवा तो नंबरच अननोन आहे, त्यामुळे अझम्पशन काय बघा आपलं, लेट द डिजिट इन युनिट्स प्लेस, युनिट्स अँड टेन्स प्लेसेस बी एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. म्हणजे युनिट्स प्लेसचा जो डिजिट आहे तो एक्स आहे आणि टेन्स प्लेसचा डिजिट जो आहे तो वाय आहे. हे बघा, युनिट्स प्लेस एक्स, टेन्स प्लेस वाय. हे असं लिहिल्यामुळे तो लवकर नंबर समजतो आपल्याला. मी आताच काय सांगितलं, तो नंबर कसा असणार आहे, टेन्स प्लेसच्या डिजिटला 10 न मल्टिप्लाय करून युनिट्सचा डिजिट त्यात ऍड करा. म्हणजे थोडक्यात त्याला 10 न मल्टिप्लाय करून त्यात एक्स ऍड करा. देअरफॉर द नंबर इज इक्वल टू 10y प्लस एक्स. हा तुमचा ओरिजिनल नंबर आहे. when the digits are interchanged, डिजिट्स इंटरचेंज करायचे म्हणजे काय, तर युनिट्स मधला जो डिजिट आहे तो टेन्स प्लेस मध्ये घ्यायचा आणि टेन्सचा युनिट्स प्लेस मध्ये घ्यायचा. हे बघा, हे एक्स आणि वाय जे ते इंटरचेंज झाले तिथे. वाय एक्सचा तर इथे एक्स वाय झाले, त्याला म्हणायचं इंटरचेंज ऑफ डिजिट्स. मग डिजिट इंटरचेंज केलं, आता टेन्स प्लेस मध्ये कोण आलं, एक्स, आणि युनिट्स प्लेस मध्ये कोण गेलं, वाय. मग आता हा नंबर कसा असेल, तर 10x प्लस वाय. When the digits are interchanged, the number is 10x plus y. आणि मग आता प्रॉब्लेम मधली फर्स्ट कंडिशन बघा, अ 2-digit नंबर म्हणजे हा, अ 2-digit नंबर 10y plus x and the number obtained by interchanging the digits म्हणजे 10y plus x add up to 143. म्हणजे हा ओरिजिनल नंबर आणि इंटरचेंज झालेला नंबर यांची टोटल आपल्याला, हा ओरिजिनल नंबर आणि हा इंटरचेंज झालेला नंबर यांची सम म्हणजे टोटल आपल्याला 143 दिलेली आहे. नाउ x plus 10x 11x, 10y plus 1y 11y is equal to 143 as it is. Take 11 common. 11 into bracket x plus y is equal to 143 as it is. Transfer 11 on right hand side. So x plus y equals 143 upon 11. Therefore x plus y equals 13. या दोघांचं डिव्हिजन जे आहे ते 13. This is equation 1.
आता आपली सेकंड कंडिशन जी आहे ती अशी आहे, सेकंड कंडिशन, द डिजिट इन युनिट्स प्लेस is 3 more than digit in tens place. काय म्हणले बघा, द डिजिट इन युनिट्स प्लेस म्हणजे अर्थात ओरिजिनल नंबरच्या बाबतीत डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस. मग आता इथं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, द डिजिट ऍट टेन्स प्लेस इज, सॉरी, डिजिट ऍट युनिट्स प्लेस इज म्हणजे x इज 3 मोर म्हणजे +3 दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस. टेन्स प्लेस मध्ये कोण आहे तर y. y LHS मध्ये येणार x मायनस y इज इक्वल टू 3. हे झालं आपलं इक्वेशन 2. आता आपल्याला इक्वेशन्स 1 and 2 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. हे तुम्ही करू शकता. इक्वेशन 1 and 2 फक्त ऍड जरी झाले, ऍड मी आता इथं ओरली करतो, लक्ष द्या, तुम्ही स्टेप व्यवस्थित करायच्या. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2, y y कॅन्सल झाले, x plus x 2x, 13 plus 3 16, 2x equals 16, therefore x equals 8. मला x equals 8 मिळेल. तुम्ही सोडून बघा, x 8 मिळाल्यानंतर तुम्ही ह्यात किंवा त्यात रिप्लेस करा, 8 ट्रान्सफर करा, y तुम्हाला 5 मिळेल. हे झाले दोघांचं सायमल्टेनियस सोल्युशन. आता दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस सोडून झाल्यानंतर x आणि y मिळाल्यानंतर तुम्हाला विचारलंय फाइंड द ओरिजिनल नंबर. देयरफॉर द नंबर इज किंवा ओरिजिनल नंबर इज, हा तुमचा मूळचा नंबर 10y plus x. तो नंबर काय आहे बघा, 10y plus x इज इक्वल टू 10 इंटू ब्रॅकेट y ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे बघा 5 प्लस x किती मिळाले आपल्याला 8. सो 10 5 50, 50 प्लस 8 म्हणजे 58. सो रिक्वायर्ड नंबर इज 58. रिक्वायर्ड नंबर इज 58. आणि यानंतर तुम्ही हे सोल्युशन चेक करू शकता. या कंडिशन्स मध्ये या सगळ्या रिप्लेस करून हे चेक करू शकता. एक कंडिशन दाखवतो, हे बघा, हा नंबर 58 आहे. इंटरचेंज झाल्यानंतर तो नंबर काय होईल 58 चा 85 येईल. आणि त्यांची ऍडिशन जर आपण केली तर 8 plus 5 13, 8 plus 5 13 plus 1 14. त्यांची पहिली कंडिशन होती की अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन दोघांना जर आपण ऍड केले, नंबर इंटरचेंज करून जर ऍड केला तर त्याची ऍडिशन 143 असं आपल्याला चेक करता येतं. या प्रकारे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही सायमल्टेनियस सोडवणं हा भाग आता इथनं पुढे तुम्ही करायचं. मी तुम्हाला इक्वेशन फ्रेम तेवढं करून देणार आहे. ओके ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. ही प्रॉब्लेम वाचतोय. कांताबाई bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as return fare for rickshaw. Total expense was ₹700. हा झाला त्यातला पहिला पार्ट. Then she realized that by ordering online goods can be bought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. She paid ₹880 for that. Find the rate of sugar and tea per kg. काय म्हणले की कांताबाईंनी पहिल्यांदा 1.5 kg टी आणि 5 kg शुगर परचेस केली एका दुकानातून. आणि ती घेत असताना त्या ऑटोनं गेल्यात. जाऊन यायचं त्यांना जो फेअर त्यांनी दिलेला आहे, रिटर्न फेअर जे दिलेलं आहे ते ₹50 दिलेलं आहे. असा म्हणून त्यांना पहिला सगळा एक्सपेंडिचर ₹700 आला. पण त्यांना नंतर असं कळलं की जर आपण ऑनलाईन ऑर्डर दिली असती, रेटमध्ये तर काही फरक पडत नाहीये, फक्त ऑनलाईन जर ऑर्डर दिली तर मात्र थोडेसे फेअरचे चार्जेस त्यांचे वाचतात. फ्री होम डिलिव्हरी असं त्यांनी म्हणलेलं आहे. तिथं 2 kg शुगर, 2 kg टी आणि 7 kg शुगर ह्याची ऑर्डर दिली आहे
आणि ती 880 रुपीज मध्ये त्यांना मिळाली असेल तर फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. शुगर आणि टीचा पर केजीचा आपल्याला रेट विचारलेला आहे. बघा, लेट द रेट ऑफ sugar be rupees X per kg and that of टी अँड शुगर असं म्हणलेलं आहे. मी याच्यामध्ये पहिल्यांदा फक्त शुगरच्या ऐवजी टी घेतो, म्हणजे आपलं इक्वेशन फ्रेम करताना बरोबर ना. लेट द रेट ऑफ टी बी रुपीज एक्स पर केजी and that of sugar be rupees y per kg. म्हणजे टीचा एका किलोचा रेट एक्स रुपये आणि शुगरचा जो आहे तो किती आहे, वाय रुपीज आहे. मग फर्स्ट कंडिशन काय आहे ते आपण बघूया. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन सांगा. पहिल्या कंडिशन मध्ये त्यांनी टी किती घेतलाय, 1.5 केजी. 1.5 केजी टी एका किलोला एक्स रुपये पडतात, तर 1.5 केजीला किती पडतील, 1.5 इंटू एक्स. प्लस त्यांनी शुगर त्यात किती घेतली आहे बघा, 5 केजी. एका किलोला आपल्याला वाय रुपीज पडतात, तर 5 केजीला किती पडणार आहे, 5 वाय. प्लस त्यांनी ऑटोचे चार्जेस जे दिलेत, ऑटो रिक्षाचे जे चार्जेस दिलेत ते 50 रुपये दिलेत, 50 रुपीज. आणि असा म्हणून त्यांना सगळा म्हणून खर्च किती आलाय, तर तो 700 रुपीज आलाय. आता मी थोडं सिम्प्लिफाय करून घेतो. ह्याला मिक्स फ्रॅक्शन किंवा वल्गर फ्रॅक्शन म्हणतात. 2 × 2 2 + 1 3 म्हणजे हे झाले 3x/2 प्लस 5y इज इक्वल टू. आता हे 50 जर आपण RHS मध्ये नेले आणि मायनस केले तर 650 शिल्लक राहतील. आता डिनॉमिनेटर मधला 2 एलिमिनेट करण्यासाठी आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 करतो. थ्रू आउट 2 न मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्मला. मग यात राहतील 3x प्लस याला 2 न मल्टिप्लाय केल्यावर 10y आणि याला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 1300. हे झालं आपलं इक्वेशन 1. नाउ अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय पुन्हा एकदा वाचून बघूया आपण. ऑनलाइन परचेस केले त्यांनी. 2 kg टी अँड 7 kg शुगर यांची कॉस्ट तुम्हाला 880 दिलेली. आता 2 kg टी चा रेट काय आहे सांगा, टी चा रेट x आहे. मग 2 kg म्हणजे 2x प्लस शुगरचा रेट आपल्याकडे y आहे. त्यांनी किती 7 kg शुगर घेतलेली म्हणजे 7y इज इक्वल टू आणि पेमेंट दिले त्यांनी 880. दिस इज इक्वेशन 2. सेकंड कंडिशन सोपी आहे याच्यातली. आता आपल्याला 1 and 2 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. तर तुम्ही स्वतः करायचं, फक्त मी सांगतोय 1 and 2 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचंय. 3 and 2 कडे लक्ष द्या. मल्टिप्लाइंग फर्स्ट इक्वेशन बाय 2 म्हणजे इथं 6x तयार होते. सेकंड इक्वेशन बाय 3 म्हणजे इथं 3 2 चा 6x तयार होते. अँड सबट्रॅक्टिंग देम. परत बघा, मल्टिप्लाइंग फर्स्ट इक्वेशन बाय 2, सेकंड इक्वेशन बाय 3 अँड सबट्रॅक्टिंग देम. यातून तुम्हाला काय होणार आहे, x एलिमिनेट होणार आहे आणि y तुम्हाला मिळून देईल. आणि मग ती y ची व्हॅल्यू कुठेही रिप्लेस करून घ्या, x मिळेल. दीज आर द रेट्स ऑफ टी अँड शुगर पर केजी.